25 जानेवारी 2026 रोजी मित्रांनो, रथसप्तमीला अरुणोदयकाली रुईची पाने डोक्यावर ठेवून स्नान करावे. सूर्याला अर्घ्य द्यावे. 12 सूर्यनमस्कार घालावेत. सुखसमृद्धीसाठी या दिवशी गुळाचा नैवेद्य, पिवळे वस्त्र परिधान करावे आणि मंत्र जाप करावेत. या दिवशी 12 राशींसाठी उपाय. मेष राशीच्या लोकांनी गूळ आणि तांदूळ सूर्यदेवाला अर्पण करावेत. यामुळे कामात यश मिळते. वृषभ राशीच्या लोकांनी सूर्यदेवाची पूजा करून आरोग्य लाभासाठी प्रार्थना करावी. मिथुन राशीच्या लोकांनी लाल फुले वाहून आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. कर्क राशीच्या लोकांनी तांब्या भरून सूर्याला अर्घ्य द्यावे. यामुळे मानसिक शांतता लाभते. सिंह राशीच्या लोकांनी 12 सूर्यनमस्कार घालावेत आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. कन्या राशीच्या लोकांनी गूळ आणि मध सूर्यदेवाला अर्पण करावे. यामुळे आर्थिक लाभ त्यांना होऊ शकतील. तसेच तुळ राशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करावी. वृश्चिक राशीच्या लोकांनी तांब्याच्या वस्तू या दिवशी दान कराव्यात. धनु राशीच्या लोकांनी सूर्याच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करावा. मकर राशीच्या लोकांनी गरीब लोकांना तिळगुळ दान करावे. कुंभ राशीच्या लोकांनी रुग्णांना फळे दान करावेत. यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल. मीन राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला लाल चंदनाचा टिळा लावावा. तसेच या दिवशी पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी. तांबडी फुले व्हावीत. अर्घ्य देताना त्यात अक्षता, तीळ, तांबडी फुले असावीत. पूर्ण विधी आणि शास्त्रानुसार सूर्यदेवाची पूजा करावी. तसेच सूर्यचालिसा आणि सूर्यकवच पठण करावे. शेवटी सूर्यदेवाची आरती करून सुखसमृद्धीची कामना करावी. आपल्या मनोकामना पूर्णतेसाठी व्रतही ठेवावे. काही कारणामुळे जर तुम्ही व्रत ठेवू शकत नसाल तर या दिवशी सूर्यदेवाची पूजा नक्की करावी. यामुळे आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धीचीही प्राप्ती होते.